आधी जॉब करत होते, पण कोरोना काळामध्ये माझा जॉब गेला. तर आईनी सहज मला सुचवलं की अगं आपला आहेच बिझनेस, तू का ट्राय करत नाहीस. तर जेव्हा ते ट्राय करायला घेतलं तेव्हा त्यात मजा यायला लागली आणि आता इतकी मजा येते की परत नोकरी करायची इच्छा होते. वर्षा के पास इतने सारे ऑप्शंस हैं. वर्षा का चपाती ऐसा है कि मुझे भाजी की भी ज़रूरत नहीं है, मैं चपाती ऐसे ही खा सकती हूँ. इथलं जेवण सोडून मी दुसरीकडे मागवतच नाही. सरसकट सगळं एकदम रुचकर होतं आणि स्वादिष्ट होतं. नमस्कार, सिनेरामा फूड अँड प्रॉडक्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आज आपण ठाणे येथील लुईसवाडी येथे युनियन बँकेच्या समोर वर्षाज ऑथेंटिक महाराष्ट्रीयन या ठिकाणी आलेलो आहोत आणि इथे घरगुती व पारंपरिक जेवणाची अस्सल चव खायला मिळते. सगळे पदार्थ महिलांनी बनवलेले आहेत. खास करून इथे महिलांना प्राधान्य दिले जातं आणि त्याचबरोबर इथे व्हेज नॉनव्हेजचे अनेक पदार्थ खायला मिळतात. चला तर मग आपण पाहूया. नमस्कार, सिनेरामा फूड अँड प्रॉडक्टमध्ये तुमचं स्वागत. मला एक सांगा, तुम्हाला ही प्रेरणा कुठून आणि कशी मिळाली? प्रेरणा म्हणायचं तर सगळी कोरोनाची कृपा आहे. कारण की मी आधी जॉब करत होते, पण कोरोना काळामध्ये माझा जॉब गेला आणि एक सतत 6-7 महिने सर्च करूनही मला जॉब मिळत नव्हता. तर हा ॲक्च्युली माझ्या आईवडिलांपासूनचा बिझनेस आहे. तर आईनी सहज मला सुचवलं की अगं आपला आहेच बिझनेस, तू जोपर्यंत नोकरी मिळत नाही तोपर्यंत का ट्राय करत नाहीस. तर जेव्हा ते ट्राय करायला घेतलं तेव्हा त्यात मजा यायला लागली आणि आता इतकी मजा येते की परत नोकरी करायची इच्छा होत नाही आहे. तर प्रेरणा मी माझ्या आईवडिलांनाच देईन की त्यांच्यामुळेच आणि त्यांच्याकडूनच शिकून मी हे सगळं आता करते आणि अजूनही भरपूर आहे जे मला त्यांच्याकडून शिकायचं आहे. किती वर्ष झाले तुम्हाला? एक 3 वर्ष झाली. हो, जसे कस्टमरची रिक्वायरमेंट असते त्या प्रकारे इथे मागे जो चपातीचा लाईव्ह काउंटर आहे तिथे आम्ही ताज्या चपात्या भाकऱ्या बनवून देतो. तांदळाची भाकरी तर असतेच, पण त्या व्यतिरिक्त बाजरी आणि नाचणी भाकरी पण आम्ही ठेवतो, जी शक्यतो कोणाकडे मिळत नाही आणि ती बाहेरून येत नाही, आम्ही इथे स्वतः बनवतो. तुम्ही आता कोणती डिश मागवली होती? मी तर साधं जेवण मागवलं होतं, अस्सल मराठी. कारण तिथे लिहिलेले आहे की पारंपरिक मराठी पद्धतीचं समथिंग इज रिटन ओव्हर देअर. सो आय वॉज व्हेरी, म्हणजे काय म्हणतात त्याला, मराठीचे जे पण खाद्यपदार्थ आहे ना त्याचा मी भोगता आहे आणि त्याच्यामुळे मी व्हेजिटेरियन थाळी मागवलेली. बैंगनची भाजी अप्रतिम, वाटाणा बटाटा अप्रतिम, चपात्यासुद्धा गरम होत्या आणि सरसकट सगळं एकदम रुचकर होतं आणि स्वादिष्ट होतं. सर्व्हिस कशी वाटली? टू गुड. पण मला वाटते ताई एकट्या आहेत, अजून ताईला कोणीतरी हँड पाहिजे. कारण की दॅट्स वॉट आय फील, बिकॉज आय एम इन अ सर्व्हिस इंडस्ट्री. मी माझ्या मित्रांशी तेच बोलत होते की ताई एकट्या पडत आहेत, पण तरी पण ते व्यवस्थित सांभाळत होत्या. बट इट वॉज रिअली ॲप्रिशिएबल. तुम्ही पहिल्यांदाच आलात की रेग्युलर? ऑफकोर्स पहिल्यांदा, पण आता रेग्युलर येईल. वेन एव्हर आय विल कम टू ठाणे, आय विल मेक अ पॉईंट टू ड्रॉप इट.
कौतुकास्पद गोष्ट अशी आहे की आपण 500हून जास्त फॅमिलीजला कोरोना काळामध्ये डब्बे पुरवलेत. व्हेरी गुड. बरं मला एक सांगा की तुम्ही वर्षाज ऑथेंटिक महाराष्ट्रीयन असं जे नाव दिले देण्यामागचं कारण काय? त्याच्या मागचं बेसिकली कारण असं आहे की जेव्हा आई बाबा हा बिझनेस करत होते तेव्हा तो वर्षा केटरर्स होता आणि वर्षा केटरर्स होता तर ते वर्षा नाव आम्हाला गमवायचं नव्हतं कारण की ॲक्च्युली त्यांचंच गुडविल आहे हे. तर विचार असा आला मनामध्ये की आपल्याला आपलं नावही ठेवायचं आहे त्याच्यामध्ये, पण मला द्यायचं आहे तर ऑथेंटिक फूडच द्यायचं आहे. जसं आपलं नागपुरी स्टाईलचं झालं किंवा घाटावरचं झालं, पश्चिम महाराष्ट्रातलं झालं, कोकणातल्या भरपूर डिश आहेत. तर डोक्यामध्ये कल्पना हीच होती की आपल्याला अंडर वन रूफ महाराष्ट्र सर्व करायचं आहे, म्हणून ते वर्षाज ऑथेंटिक महाराष्ट्रीयन. आपल्या ह्या रेस्टॉरंटची वेळ काय आहे? वेळ सकाळी 11 ते दुपारी 3 आणि परत संध्याकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत. पण सोमवारी बंद असतं. मला बरेच जण म्हणतात की तुमचा रेस्टॉरंटचा बिझनेस आहे, तुम्ही बंद नाही ठेवलं पाहिजे. पण मला असं वाटतं की जी गृहिणी इथे काम करते ती आई आहे, ती आजी आहे, तिलाही एक कुटुंब आहे, तर तिला एक वेळ एक दिवस तिला असावा की तिने तिच्या फॅमिलीसोबत तो घालवला पाहिजे. आपल्याकडे एक 4-5 भाज्यांचे ऑप्शन असतात. तर आज आपल्याकडे आहे भरली वांगी, कोबीची सुकी भाजी, चवळीची उसळ, मटार बटाटा रस भाजी आणि पिठलं पण आहे, पिठलं आतमध्ये आहे, भात आणि वरण. व्ह्युअर्ससाठी तुम्ही कोणती डिश शिफारस कराल? व्ह्युअर्ससाठी तसं माझ्याकडे व्हेज नॉनव्हेज दोन्ही मिळतं. जास्त मॅक्झिममली सेल होणाऱ्या डिश आहेत म्हणजे बोंबील तवा फ्राय, कोलंबी तवा फ्राय, कोलंबी भात किंवा फोडलं अंडं, जवळा भरून वांगी आहेत, जवळावरून भेंडी आहेत, भाजलेलं मटण आहे. तर ह्या डिश लोकांना खूप आवडतात. व्हेजमध्ये भरली वांगी आहेत. एक आमची भेंड्याची एक विशिष्ट डिश म्हणजे तीळ भेंडी हां, ती पण फेमस आहे. तर पिठलं सगळ्यांना खूप आवडतं. व्हेज थाळी खूप जाते. आपको बताओ तो मैंने इतना भर भर के चिकन खाया है, लीवर खाया है, मैंने फोडलेला अंडा खाया है, प्रॉन्स का वो बिरयानी खाया है. मतलब मुझे अभी याद भी नहीं आ रहा, मैंने इतना सब कुछ खाया है कि वर्षा के पास इतने सारे ऑप्शंस है. मेथी की सूखी भाजी है, चपाती, वर्षा का चपाती ऐसा है कि मुझे भाजी की भी ज़रूरत नहीं है, मैं चपाती ऐसे ही खा सकती हूँ. इतना अच्छा चपाती बनता है उसका. मेरा फेवरेट है पालक पनीर. पनीर का जो भी आइटम्स है इन लोग बहुत अच्छे से बनाते हैं. आप हमेशा यहाँ पे आते हैं? हाँ, ऑब्वियसली. मतलब महाराष्ट्रियन फूड बहुत पसंद है. ये वर्षा ऑथेंटिक महाराष्ट्रियन किचन में क्या है कि आप फ़ोन करके बोलो या आप आके बोलो कि मुझे ये चाहिए, तो वो सब रेडी होके मिल जाता है. तो टाइम सेविंग है. सर्विस कैसा लगा उनका? सर्विस बहुत अमेजिंग है और इवन अपनापन है. इनका जो कस्टमर डिलाइट है ना, बहुत अच्छा है. मुझे बहुत अच्छा लगता है यहाँ आने को और मैं आगे भी कंटिन्यू करूँगी हमेशा यहाँ आने के लिए. महिला उद्योग असं तुम्ही सांगितलं, महिला प्राधान्य उद्योग, त्याचं कारण काय? कारण असं आहे की मला खूप डिफिकल्टी आल्या या बिझनेस स्टार्ट केला तेव्हा. पण खंबीरपणे मागे उभी राहणारी होती ती माझी आई, जिच्याकडून मी सगळं शिकले. माझी सुजू मावशी, जिनी मला खूप मदत केली ह्या सगळ्यामध्ये. आणि तिसरी महिला म्हणजे आमची कमल मावशी. त्याच्यामुळे हा बिझनेस रुजला. त्याच्यानंतर त्यांनी जे रोपटं निर्माण झालं ते सगळं महिलांच्याच मेहनतीमुळे झालं आणि त्याचं प्राधान्य महिलांनाच मिळालं पाहिजे. म्हणून मी महिलांनाच प्राधान्य देणार की माझ्या इथे महिलाच काम करतील. छान. पण महिला इथे प्रत्यक्षात कमी आहे, त्यासाठी तुमचं काय म्हणणं आहे? जसं मी म्हटलं, महिला प्राधान्य उद्योग, मला सगळ्याच महिलांना ज्या बघतायत, जर तुमच्या ओळखीमध्ये किंवा कोणी गरजू महिला असतील ज्यांना कामाची गरज आहे आणि त्यांना इच्छा आहे काहीतरी करायची, तर त्यांनी नक्कीच जो माझा कॉन्टॅक्ट नंबर मी दिला आहे त्याच्यावर संपर्क तुम्ही साधू शकता आणि किंवा मला येऊन तुम्ही प्रत्यक्षात सुद्धा ज्या दिलेल्या वेळा आहेत त्याच्यात भेटू शकता. धन्यवाद. नॉनव्हेज फूडही जास्त मी हे करते, तर त्याच्यामध्ये मला खरडा चिकन खूप आवडतं. मी इथे 1 वर्षापासून येते. इथलं जेवण सोडून मी दुसरीकडे आता मागवतच नाही. काय तुम्ही इथे जवळपासच राहते. आता इथे आपली टॅगलाईन आहे की माणूस सोडेन पण मासा नाही. मी म्हणेन की तुम्ही इथे एकदा आलात तर तुम्ही परत यायचं सोडणारच नाही.
मग तुम्ही कस्टमरसाठी कोणती डिश शिफारस कराल? नॉनव्हेजमध्ये फिश तर ह्यांचे फ्रेश असतात एकदम, बरं. म्हणजे ते सकाळी आणतात आणि सर्व करतात लगेचच. त्यामुळे फिश लवरनी फिशसाठी इथे यायलाच पाहिजे. आणि व्हेजमध्ये? आणि व्हेजमध्ये सगळ्यात चांगल्या असतात भाज्या. असं नाही आहे की ही चांगली आहे ती वाईट आहे, असं काहीच नाही आहे. मग सासरे जायचे म्हटले, ते म्हणाले अगं तू पण ये पुऱ्या लाटायला, हे करायला ते करायला. आणि मग ते म्हणाले पुऱ्या लाटत काय बसतेस, जेवण करायला शिक. म्हटलं मला तर येत नाही काही, साधी पोळी येत नव्हती आहे करायला. मग सासरे म्हणाले काय नाही मी आहे ना. मग असं सुरुवात झाली आणि मग मोठी मोठी कामं घ्यायला लागली मी. किती वर्षापूर्वीची? जवळजवळ आता झाली 40 वर्ष. 40 वर्ष. हो. म्हणजे तुमच्या मुलीने वर्षा राऊत यांनी प्रेरणा घेऊन आज वर्षा ऑथेंटिक महाराष्ट्रीयन हे रेस्टॉरंट सुरू केले, त्याबद्दल तुम्ही काय सांगा? मला तर खूपच अभिमान वाटतो. आज तिचे वडील असते इथे तर भरपूर कौतुक झालं असतं. पण काय कुठल्या ना कुठल्या रूपाने बघा, आता ते आले होते की नाही, सेम तिचे बाबा बोलतात तसे ते बोलले. एवढं मला म्हणजे भरून आलं की आहेत स्वामी म्हणतात काय नाही, कुठल्या ना कुठल्या रूपाने तुझे वडील तुला आशीर्वाद देतील आणि चांगलं सगळं होईल. मित्रांनो, मी आता जेवणाचे व्हेज थाळी मागवलेली आहे. त्याच्यामध्ये काय आहे तुम्हाला सांगतो. गाजर हलवा आहे, भरलेली वांग्याची भाजी आहे, कोबीची व सुकी भाजी आहे, वरण आहे, भात आहे, चपाती आहे आणि पापड आहे. मी आता सुरुवात करतो आहे. व्हेज थाळीचा आस्वाद घेतलेला आहे. घरगुती व पारंपरिक जेवणाची अस्सल चव काय असते ते ह्या व्हेज थाळीमध्ये मला जाणवलं. भरलेली वांग्याची भाजी जी होती ती शेंगदाण्याची कूट घातलेली, जास्त तेलकट नसलेली, कोबीसुद्धा एकदम छान, जास्त तिखट नसलेलं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गोड पदार्थ गाजरचा हलवा होता आणि मऊसूद चपाती होती. या व्हेज थाळीची किंमत आहे फक्त 120 रुपये. इथे एकदा आवर्जून भेट द्या. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडले असल्यास कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सिनेरामा फूड अँड प्रॉडक्ट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.